मंडळी, पाहुणे येत असले की एक प्रश्न नेमका येतो आणि तो म्हणजे नाश्त्यामध्ये काय बनवायचं. तुम्हाला येतो का? आम्हाला पण येतं. म्हणून आज आपण बनवणार आहोत मस्त असा झटपट बनणारा नाश्ता आणि तो म्हणजे आलू पराठे. आणि पाहुण्यांना लागते चहा किंवा कॉफी, तर त्यामध्ये आपण बनवणार आहोत कोल्ड कॉफी. तर म्हणून झटपट रेसिपीला सुरुवात करूया. बघायचं आहे मस्त असे मऊ आलू पराठे कसे बनवायचे आणि त्यासोबतच कोल्ड कॉफी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, सगळ्यात आधी आपण आलू पराठ्याला लागणारं साहित्य बघून घेऊया. तर आलू पराठा बनवायसाठी आपल्याला लागणार आहे आलू. तर मी इथे 8 ते 9 आलू घेतलेले आहेत आणि सगळे असे मीडियम साईजचे नाहीये, छोटे मोठे आहेत. आणि हे नीट एका पाण्याने धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ. तर मी इथे 2 ते 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे चवीनुसार मीठ. त्यानंतर मी इथे अर्धा चमचा धने पावडर घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे पावडर, 2 चमचा तिखट घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद. तिखट आणि मिठाचं प्रमाण तुमच्या हिशोबाने टाका. तर आलू पराठे बनवायसाठी साहित्य बघून झालेले आहे. आता काय करायचं, हे जे आलू आहे आपण हे घालूया कुकर मध्ये आणि याला छान बॉईल करून घेऊया. तर आलू कुकर मध्ये घातलेले आहे. आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊ. तर मी इथे 1 ते 1.5 ग्लास पाणी छान घालून घेतलं आहे. जवळपास 2 ग्लास पाणी घालून घेतलंय. आणि हे बघा आलू छान भिजले पाण्यात. एवढंच पाणी घालायचं. चला आता कुकर लावून घेऊया. कुकर लावून घेतलेला आहे. आणि महत्वाची एक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही कुकरला आलू लावून घेत आहे त्याआधी एका पाण्याने आलू छान धुवून घ्यायचे, त्यानंतरच कुकर मध्ये लावायचे. तर आता इथे आपल्याला 6 ते 7 शिट्ट्या होऊ द्यायच्या म्हणजे आलू छान शिजतील. एक वाफ निघू देऊ कुकरची, त्यानंतर आपण शिट्टी लावून घेऊ. तर मंडळी 6 ते 7 शिट्ट्या झाल्या आहेत आणि आलू छान थंड झालेले आहेत. चला आता साल काढायला घेऊया. पूर्ण याची साल छान काढून घ्यायची आपल्याला. अशा प्रकारे थोड्या वेळ बटाटे थंड व्हायसाठी ठेवले होते, म्हणून आता साल लवकर लवकर निघत आहे. हे बघा किती इझिली निघत आहे. अशाच प्रकारे आपण पूर्ण बटाट्याची साल काढून घेऊ. साल काढलेले आलू आपण एका प्लेट मध्ये टाकून घेऊ आणि पूर्ण साल अशी काढून घेऊ. 6 ते 7 शिट्ट्या होऊ द्यायचं. जास्त झालं तरी चालते म्हणजे आलू छान शिजतील, पण कमी होऊ द्यायचं नाही, नाहीतर ते मिक्स करायला प्रॉब्लेम होते म्हणून. तर इथे बटाट्याची पूर्ण साल काढून झालेली आहे. चला आता मिक्स करायला घेऊया. तर मी बटाटे एका मोठ्या वाट्यात काढून घेत आहे. याला हाताने छान असं स्मॅश करून घ्यायचं किंवा तुम्ही स्मॅशर पण यूज करू शकता. हे बघा अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचं. आलू छान स्मॅश करून झाले आहेत. गुठळ्या वगैरे असतील तर त्या फोडून टाकायच्या आणि व्यवस्थित असं पूर्ण स्मॅश करून घ्यायचं. हे बघा पूर्णपणे स्मॅश करून झाले आहेत. चला आता मसाले घालून घेऊया. हळद, जिरा पावडर, धने पावडर, चवीनुसार मीठ आणि चवीनुसार तिखट. आता आपण घालून घेऊ गव्हाचं पीठ. हे आपण लागता लागता घालून घेऊया. 1 वाटी इतकं घालत आहे आधी. आणि हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं. पूर्ण असं छान एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतरच याचा गोळा करायचा. मिश्रण थोडं पातळ झालेलं आहे. आपण परत थोडं गव्हाचं पीठ घालून घेऊ. आणि अशा प्रकारे परत मिक्स करून घेऊ. आणि हे बघा गोळा छान तयार झालेला आहे. थोडंसं ऑइल लावून मी याला छान असं मिक्स करून घेतलेला आहे. आणि हा जो गोळा आहे एकदम हार्ड आपल्याला भिजवायचं नाहीये, थोडंसं पातळ असं भिजवायचं आहे म्हणजे पराठे अजून मऊ होतील. चला पराठे बनवायला घेऊया. तर पराठ्याचं कसं भिजवायचं हे तुम्हाला कळलंय.
खूप हार्ड भिजवायचं नाही, नाहीतर पराठे वातळ होऊ शकतात. चला आता पराठा लाटायला घेऊया. त्यासाठी एक छोटा गोळा करून घ्यायचा. अशा प्रकारे एक छोटा गोळा करून घेतलेला आहे. थोडं हाताने प्रेस करून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं. एकदम खूप पातळ लाटायचं नाही. हे बघा, अशा प्रकारे छान लाटून घ्यायचं. तर इथे पराठा छान लाटून झालेला आहे. मी इथे घेतलेला आहे नॉनस्टिक पॅन. त्यावर आपण थोडंसं तेल लावून घेऊया आधी. आता पराठा टाकून घेऊ. पराठ्याला छान शिजू द्यायचं. हे बघा, पराठा छान शिजलेला आहे. मस्त असं मऊ झालेलं आहे. मस्त असं अलट पलट करून छान शिजवून घ्यायचं पराठ्याला. आणि हे घ्या, पराठा छान शिजलेला आहे. आपण याला एका प्लेट मध्ये काढून ठेवूया. तर इथे आपला एक पराठा करून झालेला आहे. चला तर मग अशाच प्रकारे आपण बाकीचे पराठे सुद्धा करून घेऊया. तर हे घ्या मंडळी, पराठे इथे तयार झालेले आहेत. मस्त असे मऊ झालेले आहेत एकदम. हे बघा, तुम्ही बघू शकता. अगदी काही ऑइल नाही, काही नाही, आणि पराठे छान व्यवस्थित झालेले आहेत. तर इथे पराठे झाले आहेत. चला आता झटपट कॉफी बनवायला घेऊया. तर कोल्ड कॉफी बनवायसाठी असा एक काचेचा ग्लास घ्या. ग्लासला आपण लावून घेऊ हॉट चॉकलेट. तर मी इथे चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे. तर हे आपण अशा प्रकारे ग्लासला लावून घ्यायचं. पूर्ण मेल्टेड चॉकलेट ग्लासला लावून घेत आहे. हे बघा, अशा प्रकारे. आता हे आपण थोडा वेळ फ्रीजर मध्ये ठेवून देऊ. आता मी इथे एक छोटासा ग्लास घेतलेला आहे. त्यामध्ये आपण घालून घेऊ 2 टेबलस्पून कॉफी. आणि 2 टेबलस्पून शुगर. यामध्ये आपण घालून घेऊ थोडंसं पाणी. ह्याच चमच्याने याला मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घेऊ. आता मी इथे घेतलेले आहे मिक्सरचं पॉट. आणि तुम्हाला जेवढे कप कॉफी बनवायचं आहे तेवढे कप दूध घेऊन घ्यायचा. तर मी इथे 1 ग्लास दूध घेत आहे. त्यामध्ये आपण घालून घेऊ 1 तुकडा आईसचा. आणि त्यानंतर जे मिश्रण केलं होतं ना आपण कॉफी आणि साखरचं, ते मिश्रण यात घालून घेऊ. कॉफी छान थिक व्हावी म्हणून आपण यात घालत आहोत 1 चमचा मिल्क पावडर. आणि चला आता याला आपण मिक्सरला फिरवून घेऊ. तर हे घ्या, कोल्ड कॉफी इथे तयार झालेली आहे. हे बघा, मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे आणि छान गाढी झालेली आहे, कारण यामध्ये आपण मिल्क पावडर टाकलं होतं म्हणून. चला आता आपण सर्व करायला घेऊया. चला आता सगळ्यात आधी कॉफी सर्व करायला घेऊया. तर मी इथे आईस क्यूब टाकून घेतलेला आहे आणि कॉफी. कॉफी सर्व करून झालेली आहे आणि बघा मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे. चला आता पराठा सर्व करायला घेऊया. तर मी इथे सॉस आणि लिंबाचं लोणचं घेतलेलं आहे. बघा किती सुंदर असे मुलायम पराठे झाले आहेत. असे मस्त मऊ रेशमी पराठे झाले आहेत. तर अशा प्रकारे इथे परफेक्ट नाश्ता तयार झालेला आहे. मस्त असे रेशमी आलू पराठे विथ सॉस अँड लोणचं आणि कोल्ड कॉफी. अगदी परफेक्ट ना. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.